नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीच्या रंगीत पुऱ्या. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी 1 वाटी पालक घेतलं आहे, अर्ध बारीक चिरलेलं बीट घेतलेलं आहे, हळद, ओवा आणि नमक घेतलेलं आहे चवीनुसार. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. सर्वात आधी आता आपण पालकला मिक्सरमधून फिरवून घेऊयात. छान असं बारीक करून घेते मी. इथे मी मिक्सरच्या भांड्यात पालक टाकून घेतलेली आणि छान हिला बारीक करून घेईल, म्हणजेच की आपला हिरवा कलर पण रेडी होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मी इथे पालकला बारीक असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता याला आपण एका भांड्यात काढून घेऊयात. आता आपण बीटलाही मिक्सरमधून फिरवून घेऊयात. आता मी इथे बीट ही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे. यालाही आपण छान असं बारीक करून घेऊयात. पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. थोडंसं यात आपण पाणी ॲड करू. यात मी थोडंसं असं पाणी ॲड करते. आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. इथे मी बीट पण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आता यालाही आपण एका वाटीत काढून घेऊयात. इथे मी पालक आणि बीट दोन्हीही मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत, पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण ही पीठ मळून घेऊयात. इथे मी 4 भागांमध्ये पीठ डिवाईड करून घेतलेले आहे असं. आता यात आपण 4 कलर बनवणार आहोत. आता मी यावर पहिले ओवा टाकून घेते प्रत्येक याच्यावर, आणि मग स्वादनुसार नमक टाकून घेते. चवीनुसार प्रत्येक याच्यावर आपण नमक टाकून घेतोय. सर्वात आधी आता आपण यावर हळद टाकून घेऊयात पिवळ्या कलरसाठी. आता आपण यावर पालकची जी पेस्ट करून घेतली होती ती यात टाकूयात, जेणेकरून त्याला हिरवा कलर येईल. आणि तिसरा कलर हा आपण बीटचा कलर घेतलेला आहे, जी आपण पेस्ट करून घेतली होती ती मी इथे टाकून घेते छान अशी. इथे मी तिघही कलर टाकून घेतलेले आहेत. एक हळदचा कलर घेतलेला आहे, एक पालक आपण पेस्ट करून घेतलेली आहे. इथे मी बीट कलर टाकून घेतलेला आहे, बीटचं पेस्ट करून घेतलं होतं ते. आणि चौथा आपण तसंच करून घेणार. आता याला आपण छान मळून घेऊ पीठला. तुम्ही बघू शकता इथे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण यांना लाटून घेऊयात. आता सर्वात आधी मी इथे पीठ लावून असं छान लाटून घेऊयात. इथे मी ही एक पुरी लाटून घेतलेली. आता आपण बाकी सगळ्या पुऱ्या पण अशाच लाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे मी पिवळा कलर म्हणजेच की हळदीची जी आपण पीठ मळून घेतलेलं होतं तेही मी इथे लाटून घेतलेलं आहे. आता अशाच आपल्याला सगळ्या पोळ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे आता आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण याच्यावर बीटरूट ची जी पोळी होती ती आपण याच्यावर ठेवून घेऊ. इथे मी ती बीटची जी पोळी होती ती मी इथे यावर टाकून घेतलेली. तशाच आता आपण सर्व पोळ्या आहेत त्या लेअरवर लावून घेऊ. इथे मी सर्व पोळ्या अशा क्रमाने लावून घेतलेल्या आहेत. आता याला आपण रोल करून घेऊयात. इथे मी अशी रोल करून बघू शकता. इथे मी असं रोल करून घेते. तुम्ही बघू शकता मी इथे रोल करून घेतलेला आहे. आता याला आपण कापून घेऊयात. आता आपण याचे काप करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे छान अशा लेअर आलेल्या आहेत कलर्सच्या. आता आपण याला सर्व असेच काप करून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी इथे गोळे करून घेतलेले आहेत. सगळे गोळे आपण असेच करून घेणार आहोत. आता आपण ह्या पुरींना लाटून घेऊ. आता याला आपण छान असं लाटून घेऊयात. इथे मी तेल लावून लाटते. तुम्ही बघू शकता की पुरीचा कलर किती छान झालेला आहे. आता अशाच आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊ.
इथे मी सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊयात. इथे मी तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण सर्व पुऱ्या यात तळून घेऊ. तेल गरम झालं आहे. आता यात आपण पुरी टाकूयात. तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी पुरी झालेली आहे. किती छान असा कलर आलेला आहे याला. बघू शकता की किती छान असा कलर आलेला आहे. आता हिला आपण काढून घेऊयात. आणि अशाच आपण सगळ्या पुऱ्या पण तळून घेऊ. तुम्ही बघू शकता की किती छान अशा आपल्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.